संत महापुरुषांचा जिल्हा, वारकऱ्यांचा जिल्हा म्हणून खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र 14 दिवसापूर्वी मस्साजोगमध्ये एक हत्याकांड घडलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बीडची जी ओळख आहे ते महाराष्ट्रभर एक क्रूर पद्धतीचा जिल्हा म्हणून घेण्यात आली. वारकरी संप्रदायातले सर्व संत महात्मे या बीड जिल्ह्यातले आहेत. वारकरी समुदाय देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नुकतंच भेट देण्यासाठी ते इथं आलेले, सांत्वन करण्यासाठी आलेले. काय भावना आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. वारकरी संप्रदायाचा जिल्हा, पुरोगामी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र अशा पद्धतीची घटना घडते. तुम्ही आज इथं सांत्वन पण भेटीला आलात, काय भावना होती? खऱ्या अर्थाने बीड जिल्हा हा मोठ्या साधू संतांचा जिल्हा आहे. पण श्री गुरु बंकट स्वामी महाराज असेल, चाकरवडीचे माऊली असतील, इकडे वरबगावचे असणारे नागनाथ महाराज, रामकृष्ण महाराज, इकडे असं मुकुंदराज संस्थान आणि असा वारकरी संप्रदाय हा अहिंसेवर असणारा त्या ठिकाणी चालणार आहे. आणि खऱ्या अर्थाने अशी एखादी ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस दगडालाही पाझर फुटावा एवढं असणारं त्या ठिकाणी असणारे कठोर या ठिकाणी असणारं एक हलहल करून या ठिकाणी सरपंचाची त्या ठिकाणी हत्या होते. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय असणारा निषेधच करतो त्याचा. आणि म्हणून काय असतंय, कधी कधी कुठल्याही गोष्टीला त्यावेळेस पूर्ण त्या ठिकाणी असणार होत नाही तोपर्यंत त्या एखाद्या विषयाला वाचा फुटत नाही. मी तर नेहमी सांगत असतो की महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. शिशुपाल असणारा फार दुष्ट होता, पण महाराज कृष्ण परमात्मा स्वतः कशासाठी आलेले होते, धर्मसंस्थापनार्थ आहे. पण तरी सुद्धा महाराज कृष्ण परमात्म्याला त्याला मारता आलं नाही का, त्याचे 100 गुन्हे भरले नाहीत म्हणून. कदाचित ही दहशत बऱ्याच दिवसापासून सर्वांना माहीत होतं, पण ह्याला वाचा फुटत नव्हती. कदाचित संतोष देशमुख यांच्या माध्यमातून हा 100वा गुन्हा झाला असं वाटतंय. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जे काही असणार हे अराजकता चाललेली आहे या माध्यमातून संतोष भैया देशमुख यांच्या माध्यमातून त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही सर्व वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी त्यांच्या कुटुंबाच्या असणाऱ्या दुःखामध्ये सामील आहोत, त्यासोबत आहोत. काय मागणी करायला वारकरी संप्रदायाकडनं, काय मागणी, आरोपीला कशी शिक्षा झाली पाहिजे? आरोपीला शिक्षा म्हणजे जो न्याय आहे तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे एवढीच आमची वारकरी संप्रदायाच्या वतीनं अपेक्षा आहे. आणि आम्ही त्याच्यासाठीच निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो आणि भेटण्यासाठी सुद्धा त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत. आणि त्यांना भगवान परमात्म्यानं इथून पुढं त्यांच्या उभ्या आयुष्यात बळ देऊ आणि असणाऱ्या सरपंचांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही इथं हजर होतो. अनेक वर्ष तुम्ही प्रवचन देत आलात, कधी असा प्रसंग आलाय की अशी क्रूर हत्या कधी डोळ्यासमोर कधी पाहिली तुम्ही? आज जे मसाजोग इथे जी सरपंचाची क्रूर हत्या झाली तो असा योग मी तर असं म्हणेन की जवळजवळ हे आपण इतिहास जाणतो की 100 वर्षापर्यंतचा, पण तो 100 वर्षात तर आज असं कधी घडलं नाही. परंतु आम्हाला एक सांगायचं आहे की ही जी हत्या झाली सरपंचाची ती याच्या मागं काहीतरी दडलेलं होतं, त्याला वाचा फुटण्यासाठी ही हत्या झाली. तेव्हा सरपंचाचं नाव लौकिक होईल, कारण का बाकीच्या लोकांवर जो घोर अन्याय झालेला आहे तो अन्यायाला वाचा फोडणार आहे. त्यानिमित्तानं आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलो. 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलंय. वारकरी संप्रदाय त्यात सहभागी होईल? सहज आम्ही पुढच्या तोंडाला राहू. वारकरी संप्रदाय मोर्चाच काय मोठं आंदोलन जरी झालं, आमच्यावर जरी पाळी सरपंचासारखी जरी आली तरी आम्ही सुद्धा त्याला तोंड देऊ. नक्कीच हे तमाम वारकरी मंडळी आहेत मराठवाड्यातले. खरं तर वारकरी म्हणल्यानंतर कुठंतरी एक अहिंसेचा मार्ग आणि दिशा दाखवणारी ही मंडळी मात्र पहिल्यांदाच या खुनानंतर, या क्रूर हत्येनंतर आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. 28 तारखेच्या बीडमध्ये होणाऱ्या महामोर्चात सुरुवातीला ऐन तोंडावरच वारकरी मंडळी पुढे येतील असं ते सांगतात. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.